रोड ट्रिप करायला चाललोय 6 दिवसाची टेस्लामध्ये. आणि आम्हाला बॅम्फला जायचं. बॅम्फची जर्नी आमच्या घरापासून बाय रोड इज लाईक 10 hours, 10 तासाची जर्नी आहे आणि जवळजवळ 1000 किलोमीटरचं ड्राईव्ह आहे. म्हणजे BC मधून ब्रिटिश कोलंबियामधून अल्बर्टामध्ये आम्हाला जावं लागेल बॅम्फला फिरायला जाण्यासाठी. आणि बॅम्फला जाता जाता मध्ये खूप सुंदर सुंदर स्पॉट लागतात. बॅम्फच्या आजूबाजूला खूप सुंदर जागा आहेत. जॅस्पर आहे, कॅनमूर आहे, देन गोल्डन आहे. तर आम्ही विचार केला की प्रत्येक स्पॉट करण्यासाठी नेहमी येण्यापेक्षा आपण एकच रोड ट्रिप करावी आणि सगळे स्पॉट एक एक दिवस कव्हर करावेत. सो आज फर्स्ट आहे ट्रिपचा आणि आम्ही निघालोय गोल्डनला. गोल्डन इज लाईक अराउंड 700 किलोमीटर गोल्डन आहे. तर सगळ्यात पहिला दिवस आहे आणि आम्ही डायरेक्ट स्ट्रेट 700 किलोमीटर ते ड्राईव्ह करणार आहे. मध्ये ऑफकोर्स 1-2 जागी आम्ही स्टॉप घेणार आहे खाण्यासाठी, चार्जिंगसाठी, एव्हरीथिंग. इट्स गॉना बी अ लॉंग जर्नी. आणि ऑफकोर्स ऑटो पायलट सध्या चालू आहे तर मेजॉरिटी ऑफ रोड ऑटो पायलट कव्हर करेल आणि मध्ये जेव्हा अनिकेतला वाटेल ड्राईव्ह करावं तेव्हा तो स्वतः करेल. सो इट्स गॉना विथ द ग्रेट जर्नी आणि आम्ही खूप 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 एक्साइटेड आहे. आपण फर्स्ट स्टॉप घेणार आहे 246 किलोमीटरवर जवळजवळ 3 तासानंतर आणि तेव्हा आपली बॅटरी 21% असेल. आणि या स्टॉपवर आपण उतरून चार्जिंग पण करणार आहे, खाऊन घेणार आहे, वॉशरूम ब्रेक आहे. सो जवळजवळ अर्धा तास तिथे आपण थांबू. खूप छान वेदर आहे. शो यू द रोड. ऍक्च्युली लॉंग विकेंड आहे इथे कॅनडामध्ये आणि खूप जण कॅम्पिंग आणि फिरायला निघालेत. सी देअर त्यांनी ते सगळे सायकल बांधलेत मागे. दिस इज कूलर. Look at the view. It's so beautiful. ढग लिटरली खाली आले डोंगरावर. अनिकेत ऑटो पायलट वर टाक आणि बघ. ऑटो पायलट बेबी 170 किलोमीटर चलाओ. Look at the speed guys. 120 and the road. सगळे व्हेकल्स याच स्पीडवर आहेत फुल आणि ऑटो पायलट मस्त आम्हाला घेऊन चाललंय. अँड दिस मॅन इज एन्जॉयिंग द व्ह्यू. ओह शिट अनिकेत, लुक दिस. बघितलं. आवडला तुला रोड? सुपर. आतापर्यंत सगळ्यात बेस्ट रोड आहे आणि खूप तासापासून चालू आहे ना, संपतच नाहीये. इट्स लाईक अ व्हेरी लॉंग जर्नी आणि आम्ही खूप उंचावर आलोय आय गेस है ना. कानात असं जरा वाजतंय थोडं. लिफ्ट मध्ये खूप वर गेल्यावर कसं होतं. तू मोठा आयफेल टॉवरला राहायचा. मी 7व्या माळ्यावर. एंटरिंग इन मेरिट मध्ये आलो. आता आमचा मेरिट आलाय. एवढे 65 जोक रे देवा. असं छोटस प्लेस आहे मेरिट आणि आपण तिथे आता थांबणार आहे चार्जिंग करायला. आता आपली 25% बॅटरी आहे. 1 मिनिटात सुपर चार्जरच्या इथे आपण पोहोचू. आता आम्ही चार्जिंगला लावले तर वी हॅव 30 मिनिट्स. आता आम्ही खाऊन घेऊ आणि हा कॅमेरा मला वापरता नाही तर सॉरी. आम्ही आता मेरिट वरून निघतोय. आम्ही वॉशरूमला जाऊन आलो, खाल्लं सबवे मध्ये आणि थोडंसं फिरलो म्हणजे 5-1 मिनिटच फिरलो. हे घ्यायला गेलो, फक्त मॉन्स्टर्स घेऊन आलो, एनर्जी ड्रिंक घेऊन आलो आणि जवळजवळ 15-17 मिनिट्स असू आम्ही मेरिटमध्ये. तर तोपर्यंत चार्जिंग झाली आहे 95%. सो विच इज व्हेरी गुड आहे ना. आता आम्ही परत 200 किलोमीटर ड्राईव्ह करणार आहे. जवळजवळ 2 तासाचं ड्राईव्ह आहे आणि मध्ये एका स्पॉटवर थांबणार आहे. तिथे पण आम्ही ऑफकोर्स फ्रेश होऊ, थोडा वेळ थांबू आणि तिथे उतरल्यावर आमची चार्जिंग जवळजवळ 46% असेल. तर तिथे थोडा एक 10 मिनिटं चार्ज करायला लागेल अराउंड. अँड देन परत 200-250 नाही 200-300 देन परत 200-300 किलोमीटरचं ड्राईव्ह आहे. त्यानंतर आम्ही गोल्डनला पोहोचू. दिस इज कॅम्लूप्स गाईज. तर आज रात्री आम्ही
गोल्डनला एक कॅम्प ग्राउंड बुक केलाय, तर तिथे आम्ही आज टेस्लामध्ये स्टे करणार आहे, कॅम्पिंग करणार आहे आणि सगळं सामान पण मी घेऊन आली आहे. सो इट्स गॉना बी फन. पण तिथे असं आहे की चेक इन करायची आहे 10च्या आत. सो आम्ही जास्त वेळ टाइमपास नाही करू शकत ऑन द वे, कारण आम्ही ऍक्च्युली लेट निघालेलो. अनिकेतचं ही करू नको. आमचा ऍक्च्युली प्लॅन होता सकाळी 7 वाजता निघायचा आणि आम्ही 12 वाजता निघालो. तुझ्या ऑफिसमुळे प्लीज. आणि हा लेट पण उठला, तर हा करता सगळं आवरता करता 12 वाजले तेव्हा आम्ही निघालो. त्यामुळे नाहीतर मग आमचा प्लॅन होता की मध्ये थांबत थांबत जायचं, बट आता ते करता येणार नाही. आपल्याला डायरेक्ट स्ट्रेट तिथेच जावं लागेल. फक्त चार्जिंगसाठी एक जागी मध्ये थांबू अँड देन वी हॅव टू गो. खूप छान दिसतंय यार अनिकेत. बोडके डोंगर असले तरी पण बोडकेच बोलतात ना ज्यांना झाडं बिडत नसतात, त्याला काहीतरी बोलतात वर्ड. तुला काय माहिती, तुझं इंग्लिश मीडियम वाला आहे. ढबू काय ढबू. तर आपण 200 किलोमीटर ट्रॅव्हल करून या जागेवर पोहोचलेलो आहोत आणि चार्जिंग आहे 37% अँड दिस इज द प्लेस, सॅल्मन आर्म समथिंग. आणि की तू थोडंसं झोपून घे, मी तोपर्यंत हे जरा जागा बघून येते. खूप छान सुंदर आहे. की जवळजवळ 5-6 तास आम्ही ड्राईव्ह केलंय आणि तरी असं नाही की खूप दमायला झालंय बिकॉज ऑफ ऑटो पायलट आय गेस. कारण जवळजवळ 3 तासाची जर्नी बोललं ना तरी ऑटो पायलटनी स्वतः कव्हर केली आणि 1-1.5 तास अनिकेतने ड्राईव्ह केलं असेल. तरी तो थोडा दमलाय, कारण लक्ष तर द्यावंच लागतं. रोडवर बघावं लागतं की काही समोरून येतंय काय नाही, किंवा कंटिन्युअसली यू हॅव टू मॉनिटर. सो तो थोडासा दमलेला, तर त्यांनी एक नॅप घेतली आहे एक 10-15 मिनिटं आणि गाडी पण पूर्ण चार्ज झाली आहे, म्हणजे 90%च्या आसपास. आणि आता आम्ही परत जर्नीला स्टार्ट करणार आहे. सो आता लास्ट स्टॉप असणार आहे विच इज कॅम्प ग्राउंड ऑफ गोल्डन. तर तो जवळजवळ आपण 2-2.5 तासात कव्हर करू. आपण सेकंड टाइम चार्जिंग करून निघालेलो आहोत या जागेवरून. तर आता जवळजवळ आपल्याला कॅम्प ग्राउंडला पोहोचायला लागतील 2 तास 51 मिनिटं आणि 250 किलोमीटर पुन्हा ड्राईव्ह करायचं आहे. आता ही जर्नी आहे गोल्डन कॅम्प ग्राउंड पर्यंतची. अगेन खूप सुंदर. ओ माय गॉड, किती सुंदर आहे. Which would cost you additional $7 and वाव, सो गुड. धडकते दिल के दिस इज द फर्स्ट डे ऑफ द ट्रिप आणि मला 5 ते 6 वेळा रेनबो दिसलेलो, पण एवढा डार्क पूर्ण गोल असा. लिटरली इट्स सो ब्युटिफुल, सो ब्युटिफुल. ओ माय गॉड, आय एम सो एक्साइटेड. वाटतं ना चित्र, ढग आलाय खाली लिटरली. मला आयपॅड गिफ्ट करणार. मला आयपॅड गिफ्ट करणार तू करणार आहे. हॅलो हॅलो, ऐकायला येते? हॅलो, आवाज नाही येते. आणि वाव, एका बाजूनी रिव्हर आहे, एका बाजूनी पूर्ण माउंटन्स आहेत, पाऊस पडतोय, मला रेनबोवर रेनबोज दिसताय, ऑटो पायलटवर गाडी चालू आहे अँड आय एम द लकीएस्ट पर्सन. सुंदर जागा आहे ना. जर का तुम्हाला पॉसिबल असेल रिअली, प्लीज विजिट दिस प्लेस आणि रोड ट्रिप करा. यू विल बी अमेज्ड. म्हणजे लिटरली प्रत्येक 2-2 मिनिटाला तुम्ही बोलाल वाव, हे बघ, सी लाईक दिस, हे बघ, हे बघ. आय शो यू. ओके, सो एक प्रॉब्लेम झालाय. द थिंग इज इथे टाइम झोन चेंज झालाय. म्हणजे आम्ही जेव्हा घरातून निघालेलो तेव्हा PST मध्ये होतो आणि आम्हाला वाटलं की आम्ही 9च्या आसपास कॅम्प ग्राउंडला पोहोचू.
या सीएसटी टाइम झोन मध्ये 10 वाजलेत आणि 10 वाजता कॅम्प ग्राउंड बंद होतं. सो आम्हाला माहित नाहीये, तरी पण आम्ही तिथे जातोय. लेट्स सी ते लोक आम्हाला घेतात का और काय होतं 10 नंतर. अजून एक प्रॉब्लेम झालाय. सेकंड प्रॉब्लेम इज आमची बॅटरी उरली आहे फक्त 7%. आणि आम्ही तिथे पोहोचू तेव्हा जवळजवळ 5% बॅटरी राहिलेली असेल. जर का त्यांनी आम्हाला घेतलं नाही तर परत बॅक टू गोल्डन डाऊन यायला तेवढी बॅटरी उरणार नाही. सो इट्स अ ट्रबल. लेट्स सी क्या होता है. 4 मिनिटं लागणार आहेत आम्हाला पोहोचायला आणि आम्ही पोहोचू तेव्हा 6% बॅटरी असेल कॅम्प ग्राउंडवर. कॅम्प ग्राउंड फुलच बोर्ड आहे. अनिकेत गेलाय खरी. लेट्स सी काय बोलतात. काय झालं म्हणजे लिहिलंय का तिथे. गेट्स बंद नव्हते सो आम्ही डिरेक्टली एंटर केलं कारण तिथे लिहिलेलं होतं की जर का तुम्ही ऑलरेडी बुकिंग केलेली असेल तर यू कॅन चेक इन सेल्फ चेक इन. चार्जिंग आहे 5%. सो सबसे पहले तो यही काम करना है. प्लीज घुस जा भाई. इथे आलो आम्ही बट देर इज अ न्यू प्रॉब्लेम नाव. थिंग इज तो जो कनेक्टर आणलेला आम्ही चार्जिंग पोर्टसाठी इट्स नॉट वर्किंग. सो वी कॅन नॉट चार्ज हिअर. अनिकेत नेबर्सला विचारायला गेलाय की काही ह्याच्यामध्ये फॉल्ट आहे का किंवा काही. ओके सो द थिंग इज नेबर येऊन गेला बट त्यांनी पण ट्राय केलं. इट्स नॉट वर्किंग. एकतर जो पॉइंट आहे तोच इलेक्ट्रिकचा खराब आहे और चार्जिंगची केबल खराब आहे. सो आम्ही आता जवळजवळ 6% बॅटरी आहे. सो वी आर ट्राईंग की 6% मध्ये आम्ही सुपर चार्जर पर्यंत पोहोचू. आरवी मध्ये एक आउटलेट असतं तर त्याला आम्ही लावून बघितलं. मग आपला चार्जर तर वर्क करतो. अच्छा चार्जर तर अडॅप्टर मध्ये फॉल्ट होऊ शकतो. अच्छा चार्जर $400 का आहे, अडॅप्टर तर $30. अच्छा ठीक आहे. म्हणजे फक्त न्यू अडॅप्टरच घ्यायचंय. $400 टाकायची गरज नाही ना आपल्याला. तिथपर्यंत नसती पोहोचली तर ढकलत नाही लागली असती का गाडी. हा पण त्याच्याकडे 2 टेस्ला आहे. अच्छा तो बोलताय मे बी फंसा हुआ ऐसा. अच्छा बट कुछ ना कुछ तो हो ही जाता है. हाँ का. त्याच्याकडे मॉडेल एक्स आहे आणि मॉडेल वाय आहे. वो मॉडल एक्स भाई साहब. यो यहाँ तक पहुँच गए हैं. सो कितनी खुशी हो रही है शिंदे जी. बहुत खुशी हो रही है. करोगे फिर से ऐसा. मजा तो आला. आत्ताशी हसला असेल अनिकेत. इट्स ऑलमोस्ट 44% डन आणि आम्ही फक्त गेलो आणि हे डोनट घेऊन आलो आणि वॉशरूम ब्रेक घेतला बस. सो आम्ही आता इथे आलो आहोत आमच्या कॅम्प साईटवर आणि गाडी लावली. गाडीचं असं 95% चार्ज झाली आहे. बाजूला नदी वाहतीये आणि एवढा छान आवाज येतोय. खूप सुंदर. आय कांट शो यू राईट नाउ. खूप अंधार आहे. आम्हाला जायचं पण नाही आता कुठे उचापत्या करायला कारण आजचा दिवस खूप हेक्टिक होता आणि खूप काही झालंय. सो अभी अपन करेंगे खाना गरम. लेट्स गो. डायरेक्ट लावायचं आहे ना. हो. ऍक्च्युली इथे लाईट आहे ना तर इट्स रिअली नाईस. आणि दुसरी गोष्ट आजच्यासाठी खूप ड्रामा झालाय. खूप ड्रामा आहे. आम्हाला अजून काही एक्साइटमेंट नाही पाहिजे या दिवसामध्ये. प्लीज भगवान अबे बस बंद करो. मला तो जब वी मेट वाला सीन आठवतो. भाई आज के दिन में और कुछ नाही चाहिए. बघितलं का तरी तो पिक्चर 100 वेळा. माझ्या बहिणीने दाखवलं. मुलींना आवडतोच ऑफकोर्स. आणि खूप साऱ्या एक्स पण दाखवलं. व्हॉटएव्हर. तिकडे बिर्याणी गरम होते तोपर्यंत इथे अनिकेत बेड टाकून घेतो कारण आम्ही टेस्लामध्येच झोपणार आहे. सो बेसिकली या अशा सीट पडतात आणि याच्यावर एक बिछाना येतो आणि आम्ही असंच अरेंज केलेलं की त्या सीटच्या खाली मेजॉरिटी ऑफ गोष्टी म्हणजे सारखं सारखं मागून पुढे करायची गरज नाही लागणार. फक्त 2च गोष्टी होत्या ज्या पुढे ठेवायला लागतील. चेअर्स आणि 2 पिशव्या होत्या त्या फक्त त्याने उचलून पुढे ठेवल्या. चोर कप्पा आहे इधर. आणि इथे आमचे सगळे अंथरुणं आणि बेड है तो उसको बनाएंगे अभी शिंदे जी. आणि बिलीव मी इट्स व्हेरी कम्फर्टेबल स्लीप. आम्ही आधी पण कॅम्पिंग केली आहे पण कधीच आधी आम्हाला कॅम्प साईटवर आम्ही चार्जिंग नव्हती केली कारण नेहमी पुरायची. पण ठीक आहे होत आहे. हाऊ विल यू ग्रो. आता आपण 6% बॅटरी बघितल्या तर आपलं 6% बघून फाटणार का. पण आज फाटलेली आहे अनिकेत चांगलीच. खरंच खूप छान गादी आहे ऍक्च्युली ना. इट्स अ मेमरी फोम. एकदम कम्फर्टेबल आहे.
लास्ट टाइम आम्ही झोपलेलो ना, खूप छान झोप लागलेली. त्याच्या आधी आम्ही एअर मॅट्रेस आणलेले जे की मावले नव्हते. जर का तुम्हाला हवं असेल तर माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ असेल, मी लिंक वगैरे टाकत नाही कारण एकच 2च व्हिडिओ आहेत, सो डझंट मॅटर, यू विल फाइंड इट. तो हमारा बेड इस तरह से तैयार हो चुका है. आता मस्तपैकी जेवून घेऊ गरमागरम बिर्याणी. इट रिअली स्मेल्स गुड. Okay, we have a visitor. This is the morning view, guys. I'll show you around. ऑलमोस्ट सगळं पॅकिंग आम्ही काल रात्रीच केलेलं. आज मॅच आहे आणि मॅचच्या मागे लागलाय सकाळपासून. इंडिया अँड साऊथ आफ्रिका. अरे इंडिया ही जीतेगा. गुड मॉर्निंग. सो अभी अपन बनाएंगे चाय. आपली चहा बनवून रेडी आहे. मी टोस्ट पण आणलेत खायला सकाळ सकाळ.